नमस्कार, आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे बीटाची कोशिंबीर। चला आपण कशी बनवायची ती पाहून घेऊया। सर्वात आधी आपण बीटाची साले काढून घेऊया। हे आपले साले काढून झालेले आहे। आता आपण याला किसून घेणार आहोत। म्हणजे छोट्या किसणीने बारीक किसून घेणार आहोत। हे आपलं बीट किसून झालेलं आहे। आपण आता ते एका वाटीमध्ये काढून घेऊया। तसंच त्यामध्ये टाकायला आपल्याला कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आहे। आणि हिरव्या मिरच्या घ्यायच्या आवडीनुसार तिखट। त्या बारीक करून घ्या। कोथिंबीर टाकून द्या त्यामध्ये, हिरवी मिरची पण टाकून द्या आणि त्याला तुम्ही चमच्याने मिक्स करा। तसंच त्यामध्ये तुम्ही आता दही टाका। दही मिक्स करून घ्या। तुमच्या आवडीनुसार दही घाला। तुम्हाला जास्त लागते का कमी लागतं त्यानुसार दही घाला। दही घातल्यानंतर चाट मसाला टाका। चाट मसाल्याने छान चव येते। आता आपण त्याला फोडणी देणार आहोत। मुलं बीट खात नाहीत तर अशी कोशिंबीर केली तर खातात आणि बीट शरीरासाठी चांगले असते, त्यामुळे बीट खाल्ले पाहिजे। आता आपण फोडणी देणार आहोत। त्यासाठी आपण चमचा गरम करायला ठेवूया आणि त्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल तापलं का त्यामध्ये आपण जिरे, मोहरी, हिंग, आता तेल तापलेलं आहे त्यामध्ये आपण जिरे टाकूया, थोडीशी मोहरी टाकूया आणि हिंग टाकूया। छान चव येते त्याने। आपली फोडणी तयार झाली आहे। आपण त्याच्यावर टाकून देऊया आणि मिक्स करून घ्या। आपली कोशिंबीर तयार झालेली आहे। छान लागते बीटाची कोशिंबीर। दही जास्त टाका। आम्हाला जास्त दही आवडत नाही त्याच्यामुळे मी जास्त नाही टाकत। कोशिंबीर आपली तयार झालेली आहे। ही आपली कोशिंबीर तयार झालेली आहे। कोशिंबीर आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा कोशिंबीर कशी वाटली। थँक्यू।